ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार, असं चित्र एकीकडे झालेलं असताना आजच्या दर्पण दिनानिमित्त सगळे उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, सर्व संपादक महोदय, ज्यांनी मला बोलवलं, किशोर महाजन आणि अब्दुल गनी, आजच्या या दर्पण दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजचा दिवस हा महाराष्ट्र शासनाने जो पत्रकार दिन किंवा दर्पण दिन म्हणून जो जाहीर केलेला आहे, हा दिवस जाहीर करण्यामागचा उद्देश असा आहे की आपण आपली जी पत्रकारिता आपण करत आहोत त्याच्याबद्दल आपण स्वतः कुठेतरी एक दिवस थांबून त्याच्याबद्दल आपण नेमकं कुठे चाललो आहोत, आपण बरोबर दिशेने जातो आहोत का, कसं काय, याच्याबद्दल आपण स्वतः आत्मपरीक्षण करणं हे या निमित्तानं अपेक्षित आहे. आपलं दररोजचं काम असतं, ज्यांचं साप्ताहिक असेल त्यांचं आठवड्याचं काम असतं, पण पत्रकाराला काही अशी उसंत नसते. ज्या दिवशी सगळं बंद असतं त्या दिवशी सुद्धा पत्रकार हा काम करत असतो आणि तसं आपण सगळे करतात. तर पत्रकारितेचं स्वरूप आता जे झालेलं आहे ते खूप, आता तुम्ही पाहिलं असेल की मीडिया जो आहे, सोशल मीडिया विशेषतः, त्याच्या माध्यमातून खूप वेगवान पद्धतीनं माहिती तिचं आदान प्रदान व्हायला लागलेलं आहे. हे होत असताना ती माहिती जी दिली जाते त्या माहितीची विश्वासार्हता किती आहे, दुसरी गोष्ट मी जी माहिती देतो आहे, मी माहिती प्रसारित करतो आहे, ती कितपत समाजाच्या हिताची आहे किंवा माझ्या माहितीमुळे उगाच काही वादविवाद तर होणार नाहीत ना, याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे, स्वतःवरती सेन्सॉरशिप करायची आहे. तर या दृष्टीने पत्रकारितेचे एकीकडे माध्यम हे वेगवान होत असताना दुसरीकडे आपली जबाबदारी जी आहे ती वाढते. जबाबदारी आपल्याकडे आता ती स्वतः आपल्याला घ्यावी लागणार आहे. ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार, असं चित्र एकीकडे झालेलं असताना म्हणजे मी काय कोणाला कमी लेखत नाही किंवा काही असं नाहीये, पण पत्रकारिता तिचं दुसरं नाव आहे जबाबदारी. ती जबाबदारी फक्त एकट्यापुरती नसून ती सगळ्या समाजाप्रती असते, आपल्या देशाप्रती असते, आपल्या राज्याप्रती असते. आपल्याकडनं आपल्या पत्रकारितेचा उद्देशच हा हिताचा असला पाहिजे, ज्यात बऱ्या वाईट दोघं गोष्टी जरी असल्या तरी त्याचा अंतिमतः हेतू हा समाजाला योग्य दिशा दाखवणं, राज्याला योग्य दिशा दाखवणं, वेळप्रसंगी शासनाला पण आपण योग्य दिशा सगळेजण दाखवत असतात. आपल्या सूचनांचं, आपल्या याचं शासन पण त्याचा स्वीकार करत असतं. पत्रकारितेचा हा उद्देश आहे. तर त्या उद्देशात बरोबर आपण चाललोय की नाही याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी, म्हणजे माझ्या सकट आपण सगळ्यांनी करावं, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो.